नमस्कार, पूजा आरे डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये आपण सिल्क धाग्याने कसे मिररचं काम करायचं ते बघितलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटेरियलचा यूज करून आपण कसं मिरर वर्क करायचं आहे तर ते बघणार आहेत। तर आता बघा, मी इथे मिरर चिटकवूनच घेतलेले आहेत। तर त्याच्यासाठी मी ही 432 नंबरची गोल्डन जरी घेतलेली आहे। सर्वात पहिल्या मिररला आपण काय करणार आहेत, हे जे शुगर बीड्स, मग ते अँटिक असू द्या, गोल्डन असू द्या, जे पण असतील ते शुगर बीड्स ते लावून घेऊया। तर तुम्ही हे वेगवेगळ्या शेपचे जे मिरर असतात तर त्या मिररला पण याच पद्धतीने मण्यांची आउटलाइन करून पण एक डिझाइन बनवू शकता, सिंपल एकदम। तर हे बघा, हे आपण आता अँटिक मनी यूज केलेले आहेत। आपले इथे काम झालेलं आहे, इथे आपण गाठ मारून घेणार आहेत या पद्धतीने। आता हे झालं आपलं सिंपल शुगर बीड्सने मिररला आउटलाइन। आता आपण इथे बघूया जरदोशीची आउटलाइन। तर आपण ही नक्षी घेतलेली आहे, हा जरदोशीचाच प्रकार आहे, हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे। आता आपण ते कट करून घेऊया छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये। तुम्हाला जेवढं लागणार आहे तेवढे तुकडे कट करून घ्यायचे। तर ज्या वेळेस तुम्हाला मिरर वर्क करण्यासाठी जरदोशीचा वापर करायचा आहे तर तुम्ही नक्षी किंवा कोरा हा पण जरदोशीचाच प्रकार आहे, तर त्याचा तुम्ही वापर करू शकता। आपण याच्यामध्ये सिंपलवाली जी आपली प्लेन जरदोशी आहे ते पण वापरू शकतात, पण ती कशी थोडीशी पातळ असते। तर आपण ती लावल्याच्या नंतरून काय होणार, जे आपल्या मिररच्या ज्या कडा असतात तर त्याच्यापेक्षा ती खालतीच राहील। पण हे नक्षी आणि कोरा ह्या दोन जरदोशा अशा आहेत की त्या थोड्याशा जाड असतात, तर ते बरोबर तुमच्या मिररच्या जे कॉर्नर असतात ना, जशा का ह्या कॉर्नर असतात ना, त्या कॉर्नरला बरोबर कव्हर करतात। तर तुम्ही नक्की नक्षी किंवा कोराचीच आउटलाइन मिररला करू शकता। आणि आता ही आउटलाइन केल्याच्या नंतरून तुम्ही डबल लाईन याच्यामध्ये जे आपलं सिल्क धागाचं कॉन्ट्रास्ट असेल किंवा काय, तर त्याच्यावरती पण तुम्ही करू शकतील, तर ते दिसायला पण छान दिसतं ते तसं जर केला तर। आता आपण तिसरा मिरर बघूया। तर या मिररमध्ये आपण काय करतील बघा, आपली जी ही प्लेन जरदोशी असते तर त्याच्या वापराने तो मिरर भरणार आहेत। तर त्याला कसा भरायचा, तर सर्वात पहिलं जरदोशी आहे तिला आपण काय करतील, थोडीशीच खेचून घेणार आहेत आणि तिचे छोटे छोटे तुकडे करणार आहेत। तर आता आपण हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, तर ते आपण घ्यायचे आहेत। आपण आता हे मिररच्या खालून टाकणार आहेत, परत आपण मागे जाणार आहेत। आता मागे गेल्याच्या नंतरून परत आपण काय केलं बघा, एक दुसरा जरदोशीचा तुकडा घेऊन त्याच्या बाजूला टाकला आणि आरशाच्या कॉर्नरवरती आपल्याला टाका घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या। परत मागे गेले, जो आपला पहिला टाका आहे त्याच्या अर्ध्यावरती जायचे, परत एक जरदोशी घ्यायचे आणि आता ज्यावेळेस दुसरी जरदोशी टाकायची तर त्यावेळेस पहिलीवाली जरदोशी थोडीशी उचलून घ्या आणि त्याच्या खालती हा टाका टाका, म्हणजे जेणेकरून तुमचं ते काम उठवलेलं दिसेल। ज्यावेळेस आपण टाका टाकणार आहे तर
मिररच्या जवळच आपल्याला ते टाका घ्यायचा आहे, लांब घ्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा. परत मागे जायचं आहे. परत सेम त्याच पद्धतीने आणि असेच मागे पुढे करत आपण हे कंप्लीट करून घेणार आहेत काम. हे जरदोशी लावून जे मिररचं काम करतात ते पण दिसायला खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही हे पण नक्की ट्राय करा. तर हे बघा, या पद्धतीने तुम्ही जरदोशीने पण मिररला वर्क करू शकता. तर आता बघा, आपण हा 3ऱ्या नंबरचा मिरर भरून घेतलेला आहे. आता आपल्याला हे जे 4थ्या नंबरचा मिरर भरायचा आहे तर तो आपण कशाने भरणार आहे. तर हे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे आपण हे सिक्वेन्स घेतलेले आहेत. तर हे 4 नंबर सिक्वेन्स आहेत. तर चला आता सुरुवात करूया. हा एक्स्ट्रा टाका काढायचा. त्याच्यानंतर एक सिक्वेन्स घ्यायची आपल्याला आणि ही ज्यावेळेस सिक्वेन्स आपण टाकणार आहे तर ती अशी टाकायची आहे की थोडीशी आपली त्या मिररवर आली पाहिजे आहे आणि त्याच्यावरती एक टाका काढायचा. त्याच्यानंतर दुसरी सिक्वेन्स घ्यायची. आता ही ज्यावेळेस सिक्वेन्स टाकणार आहे तर ती थोडीशी त्याच्यावर चढवायची बघा आणि त्याच्या पुढे दुसरा टाका काढायचा. परत अजून एक दुसरी सिक्वेन्स घ्या, ती थोडीशी त्याच्यावरती चढवा आणि पुढे एक टाका. याच पद्धतीने आता आपण हे सिक्वेन्सची आउटलाईन करून घ्यायची आहे त्याच्या बाजूने. आणि आता बघा, आपण इथपर्यंत आले तर इथं आपण काम संपवणार आहेत आणि इथे गाठ मारतील. तर हे बघा, हे ज्यावेळेस आता तुम्हाला तसंच ठेवायचं असेल तर तसंच ठेवा. जर नसेल ठेवायचं तुम्ही एखाद्या मण्याची आउटलाईन किंवा सिल्क धाग्याची आउटलाईन तुम्ही त्याच्या बाजूला करू शकता. तर आता आपण इथे बघा, हे आपण शुगर बीड्स घेतलेले आहेत लाल कलरचे. तर त्याच्या बाजूनेही आउटलाईन करून घेतोय. आता मी इथे गोल्डन कलरचे सिक्वेन्स वापरलेले आहेत. तर तुम्ही कलरचे पण वापरू शकता की जेणेकरून त्याच्यातून तो मिरर आहे तो अजून उठावून येईल. तर तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये जे सिक्वेन्स मिळतात तर तेही घेऊन काम करू शकता. आणि तुम्ही जर मिरर तुमचा व्हाईट आहे तर त्याच्या बाजूला जे सिक्वेन्स लावायचे तर ते तुम्ही थोडे कॉन्ट्रास्ट लावले ना तर ते अजून छान दिसेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा हे. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.